पांढऱ्या पुस्तकातील काळी अक्षरे काळ्या फळ्यावरती जाऊन पांढरी करणे नव्हे, तर जीवनातील खरे खोटे कळू लागले पाहिजे आणि लढण्यासाठी बळ मिळू लागले पाहिजे. हा शिक्षणाचा खराखुरा अर्थ ज्या माऊलीने सांगितला आणि तुम्हा आम्हाला शिक्षण मिळावं म्हणून ज्यांनी आपल्या जीवाची राख रांगोळी करून तुमच्या आमच्या घराघरापर्यंत शिक्षणाची गंगा पोहोचवली, त्या सावित्रीमाई फुले आणि महात्मा ज्योतिबा फुले यांना मी सर्वप्रथम वंदन करतो. बाबा नाईक महाविद्यालय कोथरूडचा राष्ट्रीय सेवा योजनेचे विशेष श्रमसंस्कार शिबिर आज माळेवाडी या ठिकाणी संपन्न होत आहे आणि या शिबिराचा आजचा पहिला दिवस आहे आणि या पहिल्या दिवसाचं प्रथम पुष्प गुंफण्यासाठी मला आपण निमंत्रित केलं, त्याबद्दल प्रथमतः मी राष्ट्रीय सेवा योजनेचे प्रमुख डॉक्टर काटे सर यांना धन्यवाद व्यक्त करतो. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय विलास दिंडे, उपसरपंच माळेवाडी, त्यांच्या समेत आलेले आपल्या कॉलेजचे विद्यार्थी आणि आर्मीचे विद्यमान जवान माननीय विशाल दिंडे, या राष्ट्रीय सेवा योजनेच्या प्रकल्पातील सर्व सहभागी, आमचे प्राध्यापक मित्र माने सर, टिपरचे सर, डॉक्टर संजीवनी कांबळे मॅडम, उपस्थित आपण सर्व शिबिरार्थी विद्यार्थी विद्यार्थिनी हो. आज मला जो विषय मिळाला तो आहे मूलमंत्र यशाचा. आज तुम्ही जे इथे 30-35 मुलं आहात, 4 वर्षानंतर जेव्हा तुम्ही मागे वळून पाहाल तेव्हा या 30-35 मधली काही मुलं नक्की जीवनात यशस्वी झालेली दिसतील. त्यांना आणि तुम्हाला वेगळं काही दिलेलं नसतं, सर्वांनी एकसारखंच दिलेलं असतं, पण काही मात्र माणसं पुढे निघून जातात आणि आपण आहे तिथेच मागे राहतो. आणि मग आपल्या पुढे प्रश्न असा निर्माण होतो की आपल्या बरोबर शिकलेला, आपल्या समवेत वाढलेला एक व्यक्ती पुढे कसा काय निघून गेला आणि आपण मागे का राहिलो, त्याने असं काय वेगळं केलं. आज जगामध्ये जी जी यशस्वी माणसं झाली ती माणसं तुमच्या आमच्यासारखीच 2 हाताची, 2 पायांची, 2 डोळ्यांची, कदाचित काही अपंग पण असतील, पण ती यशस्वी झाली. ती यशस्वी का झाली? ती यशस्वी होण्यापाठीमागे त्यांनी काही वेगळेपणा केला होता, काही त्यांच्या यशाची सूत्र होती. ती जी सूत्र होती ती मी तुम्हाला काही उदाहरणांच्या रूपात सांगणार आहे. अर्थात ही उदाहरणं तुम्ही विसरून गेला तरी चालेल, पण त्या उदाहरणामधला जो मतीत अर्थ आहे तो मात्र आयुष्यभर तुम्ही लक्षात ठेवा, जो तुम्हाला निश्चित उपयोगी येईल. अमेरिकेमध्ये अत्यंत गरीब परिस्थितीमध्ये जन्मलेला एक मुलगा, जन्मून काही वर्ष होतात न होतात तोपर्यंत त्याचे वडील वारले. आई आणि हा मुलगा इतक्या गरिबीमध्ये जगलेले की खायला अन्न नाही. मग जगायचं कसं? तर तिथे डुकरांना मके टाकले जातात. आपल्याला जशी शेळ्या मेंढ्या पाळतात तशी तिकडे डुकरं पाळली जातात अमेरिकेत. पण आपल्या लहान बाळाची जेवढी काळजी घेतली ना त्यापेक्षा जास्त काळजी तिकडे डुकरांची घेतली जाते. अत्यंत चांगल्या वातावरणात त्यांना वाढवलं जातं. तर या डुकरांना खाण्यासाठी अत्यंत उत्कृष्ट दर्जाचे मके टाकले जातात. आणि ही माई लेकरं काय करायची की रात्रीच्या वेळेला जेव्हा कोणी नसायचं तेव्हा चोरून जायचं आणि ज्या ठिकाणी त्या डुकरांना मके टाकलेले असायचे तिथली माती घेऊन यायची आणि माती घेऊन आल्यानंतर ती चाळायची आणि चाळल्यानंतर त्यातून जे मके राहतील डुकराच्या तोंडातून उष्टे पडलेले ती खाऊन जगायची. इतकी हालाकी तुमच्या आमच्या बाबतीत तर निश्चित नाही, पण अशा हालाकीत जन्मलेला एक मुलगा मनामध्ये एक निश्चित असं ध्येय ठेवतो की मला कोणीतरी व्हायचं आहे. जीवनात पहिल्यांदा यशाचा मूलमंत्र हाच आहे की मला काहीतरी व्हायचं आहे. हे तुम्हाला ते ठरवावं लागतं. जोपर्यंत तुमचं ध्येय निश्चित होत नाही तोपर्यंत तुम्ही काही होऊ शकणार नाही. त्यामुळे आपल्या जीवनामध्ये पहिल्यांदा मला काय व्हायचं हे ध्येय निश्चित असलं पाहिजे. तो मुलगा ठरवतो की मला एक महान व्यक्ती व्हायचा आहे. आता आई म्हणते ठीक आहे, तू व्हायचं ठरवलंयस तर ठरव, पण एक लक्षात घे की कुठेही गेल्यानंतर जगताना नेहमी स्वाभिमानाने जग, लाचारीने भीक मागून कुठेही जगू नको. आणि तो ठरवतो की मला शिक्षण घ्यायचं आहे. मोठं व्हायचं तर काय करायचं? तुमच्या आमच्या पुढे शिक्षणाशिवाय दुसरा पर्याय नाही. आपण काय बिर्ला अंबानीच्या घरात जन्मलेलो नाही, अब्जावधीची प्रॉपर्टी आहे, लगेच इकडे तिकडे काहीतरी इंडस्ट्री उभा करू. तुम्हाला आम्हाला शिक्षणाशिवाय व्यवसायाशिवाय फार मोठा कुठला तरुणोपाय नाही. तो मुलगा ठरवतो की मला शिक्षण घ्यायचं आणि मोठं व्हायचं आहे. तो जिथं राहत असतो तिथून नील आर्मस्ट्रॉंग नावाची नगरी 400 मैल दूर असते. हा त्या काळातला इतिहास जेव्हा फारशी वाहनही नव्हती. तो पायपीट करत 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 इतका प्रवास करत गेला. वाटेमध्ये भूक लागली, कधी कुणाकडे भीक मागितली नाही. आधी तो काम करायचा, त्या कामातून जो पैसा येईल तो पैसा घ्यायचा, त्या पैशात जे काही जेवण येईल तो करायचा आणि पुढे वाटचाल करत जायचा. असा प्रवास करत तो नील आर्मस्ट्रॉंग नगरीमध्ये पोहोचला, ज्या शाळेमध्ये त्याला शिक्षण घ्यायचं होतं. कारण शिक्षण घेताना सुद्धा तो 400 मैल दूर गेला. लक्षात घ्या, त्याच्या आसपासची शाळा असतील पण त्याला तिथं शिकायचं नव्हतं. जिथं काय घ्यायचं, जिथं चांगलं असेल तिथं शिकायचं हे त्याने ठरवलं होतं. तिथे गेला. त्या शाळेमध्ये मॅडम मेरी पेकी नावाच्या प्राचार्य होत्या आणि त्या प्राचार्याने या मुलाकडे पाहिलं. ती गोऱ्या मुलांची शाळा होती आणि हा तर अगदी निग्रो होता काळा. आणि त्या मेरी पेकीने सांगितलं की ही गोऱ्या मुलांची शाळा आहे, तुला काही तुम्ही शिक्षण देऊ शकणार नाही. तर त्यानं सांगितलं मी 400 मैल दूर होऊन आलोय,
तुम्ही माझी वाटेल ती परीक्षा घ्या, पण मला शिकण्याची इच्छा आहे, मला शिकू द्या. मग मेरी पेकी म्हणते ठीक आहे, त्याला घालवायचंच आहे, काहीतरी याची परीक्षा घेऊया. आणि मग मेरी पेकी त्याला एका खोलीमध्ये नेते अडगळीच्या. इतकी धूळ असते त्या खोलीमध्ये. त्याला सांगते की मी 1 तासाने परत येईन. आणि 1 तासाने परत आल्यानंतर या खोलीमध्ये धुळीचा एक कण जरी दिसला तरी मी तुला प्रवेश देणार नाही. म्हणजे तिला प्रवेश द्यायचाच नव्हता. आणि मग ती जाते, 1 तासाचा वेळ होतो, परत येते. त्याने इतकं कष्ट करून ती खोली साफ केलेली असते. मेरी पेकी हातात स्वच्छ रुमाल असतो तिच्या, पाण्यामध्ये बुडवते आणि जिथं धूळ राहण्याची शक्यता आहे त्या प्रत्येक ठिकाणी लावून पाहते. कुठंही धुळीचा एक कण सापडत नाही. तिनं प्रॉमिस केलेलं असतं, त्यामुळे तिला नाईलाज असतो, त्या मुलाला प्रवेश द्यावा लागतो. तो मुलगा त्या शाळेमध्ये शिकत मोठा होतो. नुसता मोठा होत नाही, जगातील सर्वश्रेष्ठ राष्ट्र असणाऱ्या अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष होतो, बुकर टी वॉशिंग्टन. एक होता कार्व्हर. हे आत्मचरित्र जर तुम्ही वाचलं तर शून्यातून माणसं कशी निर्माण झाली, त्याने आपलं विश्व कसं निर्माण केलं याची प्रेरणा आपल्याला ग्रंथ देत असतात, आत्मचरित्र देत असतात. ती व्यक्ती नुसता राष्ट्राध्यक्ष म्हणून थांबली नाही. संशोधन क्षेत्रामध्ये त्या व्यक्तीने इतकं नाव कमवलं, सोयाबीनवरती वेगवेगळ्या प्रक्रिया करणाऱ्या 50हून अधिक शोध त्या व्यक्तीने लावले. पहा की जो डुकरापुढचे उष्टे मके रात्रीच्या वेळी चोरून खात होता, इतकी दयनीय अवस्था ज्या व्यक्तीची होती, ती व्यक्ती जगातील सगळ्यात शक्तिशाली आणि श्रीमंत देशाचा राष्ट्राध्यक्ष होऊ शकली. ती त्याच्या नशिबात होतं म्हणून झाली नाही. आपल्याकडे सगळ्यात वाईट गोष्ट कुठली असेल माहित आहे का? काही झालं तर नशिबालाच सांगायचं, नशिबात होतं म्हणून झालं, आणि काही नाही झालं तरी पण नशिबात नव्हतं म्हणून झालं नाही. ही जी आपल्याकडे एक देववाद दैवादी नशिबाची जी गोष्ट बिंबवली ना, त्यातून पहिल्यांदा आपल्याला बाहेर पडायला पाहिजे. ती कशी बिंबवली तुम्हाला आता लगेच ट्रायल दाखवतो. तुम्हाला माहित आहे का, मूल जन्मल्यानंतर कितव्या दिवशी त्याचं नशीब लिहिलं जातं? 5व्या दिवशी. आणि ती काय स्त्रीचं नाव मला तर आठवे ना, मी त्यांना हे सांगत होतो, हे कोणत्याही पुस्तकात तुम्हाला कधी शिकवलंय का? नाही शिकवलं. तरी देखील तुम्ही कसं सांगितलं? कारण तुम्हाला परंपरेने ते बिंबवलंय की 5व्या दिवशी कुणीतरी येतं, आपल्या नशिबात काहीतरी लिहून जातं, आणि मग दुःख जर सारखी यायला लागली तर आपण काय म्हणतो? 5वीला पुजले, माझ्या 5वीलाच पुजले असं आपण म्हणत असतो. म्हणजे या व्यवहारातल्या म्हणी असतील, ती सटवाई तरी नाव तर तिचं जरा चांगलं ठेवायला हवं होतं, पण तिचंही नाव कसं ठेवलंय पा. हे तुमच्या मनावर बिंबवलेलं आहे की कोणीतरी येतं, आपलं नशीब लिहून जातं, आणि आपल्या जीवनात जे काय व्हायचं ते नशिबात आहे तसंच होतं. दुसरा एक भाग आहे नशीब लिहिण्याचा, तो म्हणजे हस्तरेषा. आणि ते इतकं सुंदर सांगतात की जगामध्ये एका माणसासारखी हस्तरेषा दुसऱ्या कुठल्याही माणसाची नसते. आणि म्हणून जेव्हा आरोपी एखादा कोणीतरी खून केला असेल, त्याला शोधायचं असेल तर त्याच्या हाताचे ठसे घेतले जातात, आणि त्या ठशावरून तो व्यक्ती कोण आहे शोधलं जातं. आणि ते इतके भावुक होऊन सांगतात, हातामध्ये रेषा दिसतात पाया, कोणकोणत्या रेषा आहेत. तर यामधले कोणत्या कोणत्या रेषा तुम्हाला माहित आहेत का? भाग्यरेषा आहे, धनरेषा आहे की नाही? त्यांना असं सांगितलं जातं की ही जी रेषा आहे ना, ही रेषा तुमची कुठे जाणार यावरून तुम्ही किती वर्ष जगणार हे ठरलं जातं. या हस्तरेषेमध्ये ज्या वेगवेगळ्या रेषा आहेत त्यामध्ये एक आहे भाग्यरेषा, जीवनरेषा. ती केवढी आहे त्याच्यावरून तुमचं आयुष्य ठरतं. याच्यामध्ये एक धनरेषा आहे. या धनरेषेमध्ये जर ही वरच्या बाजूने सरकत असेल तर तुम्हाला प्रचंड संपत्ती आहे, तुमच्या आयुष्यामध्ये धनच धन आहे. आणि आम्ही आमची आयुष्याची रेषा हे हातातच शोधत बसतो. अशी कुठे हस्तरेषा असत नाही किंवा धनरेषा असत नाही. म्हणून बहिणाबाईंच्याकडे एकदा एक ज्योतिषी आला आणि तो म्हणाला की हात दाखवा, तुमचं भविष्य सांगतो. त्याला बहिणाबाई त्यांना म्हणाली होती, नको नको रे ज्योतिषा, हात नको माझा पाहू, माझे भविष्य करे मला, नको माझ्या दारी येऊ. एका शायरानं खूप सुंदर लिहिलंय, कौन कहता है इंसान की तकदीर उसके हाथ के लकीर में लिखी होती है, जिनके हाथ ही नहीं होते क्या उनकी तकदीर नहीं होती है. कोल्हापुरात जाऊन पहा, मुस्लिम समाजाची एक महिला आहे, तिला दोन्ही हात नाही, आज 500 महिलांना ती रोज रोजगार पुरवते. किती मोठी उद्योगपती आहे ती जर तिच्या हातामध्ये धनरेषा शोधत बसली असती काही करू शकली नसती. आणि म्हणून मित्रांनो, हे पहिल्यांदा आपल्या मनामध्ये बिंबवा की तुमच्या जीवनाचे शिल्पकार तुम्हीच आहात. कुठलाही बुवा बाबा आम्हा त्याचे ताई दोरे गंडे काही नाही. तुम्हीच ठरवायचं आहे की तुम्ही तुमचे शिल्पकार आहात. ज्ञानेश्वराने देखील सांगितलं की अरे अरे ज्ञाना झालासे पावन, माझे मला कळू आले ज्ञान, तुझा तूची देव तुझा तूची भाव. देव दुसरीकडे कुठे नसतो, तुम्हीच तुमचे देव असता, तुम्हीच तुमचे जीवनाचे शिल्पकार असता. पण तुम्हाला हे आधी माहित असायला पाहिजे. आमचं काय आहे की आमचा आमच्यावरती विश्वास नाही. आमचा जेव्हा आमच्यावरचा विश्वास जातो तेव्हा मग कुठल्या तरी मंदिरामधल्या दगडावरती विश्वास येतो, कुठल्या तरी भावावरती, बुवावरती, आम्मावरती, त्यांच्या गंड्या दोऱ्यांवरती आणि ताईतवरती आमचा जास्त विश्वास असतो. आणि त्यामुळे मग आम्ही काही करू शकत नाही. जगाला कर्ज देणाऱ्या अमेरिकेमध्ये लक्ष्मी नावाची कुठली देवताच नाही.
तर ते जगात सगळ्यात श्रीमंत आहेत. कारण ते त्यांची धनरेषा कुठेही हातावरती शोधत नाहीत किंवा देव देवतामध्ये शोधत नाही. कष्टावरती त्यांचा विश्वास आहे, मेहनतीवरती त्यांचा विश्वास आहे. आणि म्हणून हे लक्षात घ्या की कष्टाशिवाय पर्याय नाही. एकदा एका राजाने एका नगरीमध्ये त्याच्या एका विद्वानाला बोलावलं आणि तो म्हणाला, काय करायचं, आमच्या लोकांना खूप आळशी झाले, ह्यांना ह्यांच्या जीवनाचं काहीतरी एक सूत्र सांगा ज्यामुळे ते यशस्वी होतील. आणि मग तो विद्वान होता. विद्वानाचं लक्षण असं असतं की तो सोपी गोष्ट सुद्धा अवघड करून सांगतो. तो गेला आणि 1 महिन्याने परत आला आणि त्याने 1000 पानाचा एक ग्रंथ लिहिला. राजानं म्हटलं, ह्या घ्या, याच्यामध्ये कशा पद्धतीने यशस्वी व्हायचं सगळी सूत्र दिलेत. राजानं कपाळावरती हात मारला. अरे म्हटला, 1 पान वाचायची आमच्या प्रजेची अवस्था नाही आणि तू 1000 पानं घेऊन आलास, जा परत आणि काय छोटं करता येते का बघ. पुन्हा तो गेला आणि 100 पानांची पुस्तिका घेऊन आला. राजा म्हटला, आता 1000वरून 100 पानावरती आलाय ना, आणखी छोटं काहीतरी करून घेऊन ये. आणि मग तो परत गेला. काही दिवसांनी 1 पान घेऊन आला. राजा म्हटला, आता 1000 पानावर तू 1 पानावर येऊ शकतोस, तर मग आता एका वळीतच घेऊन ये, तुला टेन्शन नको जास्त. आणि मग तो गेला आणि काही दिवसांनी 1 वाक्य लिहून आणलं त्यानं. ते वाक्य फार महत्वाचं आहे की या जगात कोणालाही काहीही फुकट मिळत नाही. हे लक्षात घ्या की तुम्हाला काही मिळवायचं असेल तर कष्टच करावे लागतील, मेहनत घ्यावी लागेल, श्रम करावे लागतील, त्याशिवाय तुम्हाला फुकट काही मिळणार नाही. बऱ्याच वेळेला असं होतं की मुलं म्हणतात की आम्ही खूप कष्ट करतोय. नाही, असं नाही. 10 तास, 12 तास, 15 तास मेहनत करणारी मुलं आहेत, कष्ट करणारी मुलं आहेत. पण त्यामध्ये काय होतं की काही मुलं पुढे निघून जातात, ती तिथंच राहतात आणि मग ती पुन्हा देवाला दोष द्यायला लागतात. असंही होतं. आम्ही बघितलं आमच्या बरोबरीची मुलं अजूनही तिथेच आहेत, नेटसेट होऊन देखील. नशिबाची एक साधी व्याख्या आहे, कर्तृत्व अधिक संधी. याच्या पलीकडे नशीब काही नसतं. एक, तुमच्याकडे तुमचं कर्तृत्व असावं लागतं आणि दुसरं, तुमच्या कर्तृत्वाला वाव देण्याची संधी यंत्रणेने, व्यवस्थेने, शासन व्यवस्थेने द्यावी लागते. बऱ्याच वेळेला आपल्याकडे कर्तृत्व असतं पण संधी नसते. काही वेळेला काय होतं माहिती आहे का, आपल्याकडे कर्तृत्व असतं पण त्यामध्ये काही दोष असतात, त्यामध्ये काही उणीव असतात, पण आपण त्याचं मूल्यमापन करत नाही, लगेच दैवाला दोष देतो. तुकाराम महाराजांच्या काळामध्ये अशी एक घटना घडली आणि तुकाराम महाराजांनी एका व्यक्तीचं वर्णन अभंगामध्ये खूप सुंदर केलंय. तो व्यक्ती पहिल्यांदा सासरवाडीला चाललेला असतो. लग्न होत असताना जशी आपण जाहिरात करतो, उमेदवारी असताना तशी त्यांनी खूप जाहिरात केली होती की मी भला मोठा सरदार आहे, या सैन्यात आहे, त्या सैन्यात आहे. आणि त्या मुलीकडच्यांनी पण विश्वास ठेवून मुलगी दिली, लग्न वगैरे झालं. आणि हा पहिल्यांदा जेव्हा सासरवाडीला गेला तेव्हा तो लष्करी वेशामध्ये गेला. एका हातामध्ये ढाल, एका हातामध्ये तलवार, घोड्यावरती बसून गेला. आणि जेव्हा तो सासरवाडीच्या वेशीपर्यंतच पोहोचला तोपर्यंत पाटलाला खबर मिळाली. तेव्हा पाटील म्हणजे तो या गावचा गुप्तहेर यंत्रणेचा प्रमुख असायचा. पाटलाने लगेच 4 माणसं पाठवली आणि त्याला पकडून आणला आपल्या चावडीमध्ये. ही खबर त्या गावातल्या त्याच्या सासरवाडीमध्ये पोहोचली. लगेच सासरे बुवा काही पाहुण्यांना घेऊन तिथे पोहोचलेच. म्हटले, पाटील बुवा आमचे ते जावई बुवा आहेत, त्यांना का धरलंय? नाही म्हटले, बहुतेक हे शत्रू राष्ट्राचे दिसत आहेत म्हणून त्यांना पकडलंय. आणि मग त्यांना कसं बसं सोडवलं, घरी आणलं, पाहुणचार केला. आणि सासऱ्यानं विचारलं जावई बापूला, काय जाहिरात केली होती तुम्ही मोठी, मी भला मोठा पराक्रमी आहे, एवढा मोठा सरदार आहे, असा आहे तसा आहे, तुमच्या हातात ढाल होती, तलवार होती, घोड्यावरती बसला होता, समोर 3-4च लोक होती, का लढला नाही? तर तो म्हणतो, पहा, ढाल तलवारे गुंतले हे कर, म्हणे मी झुंजार झुंजू तरी कैसा, बैसिले याने मजा अश्वावरी, म्हणे आता मी धावू पळ तरी कैसा. अहो सासरे बुवा, मी खूप धाडशी आहे, मी माझ्यासारखा पराक्रमी कुणीच नाही. पण झालं काय माहितीये का, एक हात होता तो ढालीमध्ये गुंतला आणि दुसरा हात तो तलवारीमध्ये गुंतला. आता कसं लढायचं सांगा. वास्तविक पाहता हाताने तुम्ही जेवढा संघर्ष करू शकता त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने ढाल आणि तलवारीने संघर्ष करू शकता. तलवारीने घाव घालता येतो, दुसऱ्याने कोणी घाव घातला तर ढालीने अडवता येतो. आणि हे जर नाही करता आलं, एक तर लढता आलं पाहिजे तर पळता आलं पाहिजे. मग म्हटलं ठीक आहे, नाही तुम्हाला ढाल तलवारीने हातावर गुंतले होते, पळायच तरी होतं, पळायलाच असतो म्हटले, मी काय पळायला कमी करतोय होय, पण मी घोड्यावरती बसलो होतो ना, मग कसा पळणार? आता आपण जेवढे पळतो त्यापेक्षा घोड्यावरती बसल्यानंतर अधिक वेगाने कित्येक मैल जाता येतं. पण ज्याला काही करायचं नाही ना, तो प्रत्येक गोष्टीत काहीतरी सबब शोधत असतो. आणि म्हणून आपण जिथे कुठं अयशस्वी होऊ तिथं अयशस्वी झाल्यानंतर पहिल्यांदा आपलं मूल्यमापन आपण करायला पाहिजे की मी कुठे कमी पडलो. आपला आत्मचरित्र आपणच तपासून पाहायला पाहिजे की मी कुठे कमी पडलो, त्याची चिकित्सा तुम्ही केली पाहिजे. आणि आपल्यामध्ये जे काही दोष राहिले असतील, उणिवा राहिल्या असतील, त्या दूर केल्या पाहिजेत आणि पुन्हा एकदा नव्याने संघर्षाला सामोरे गेलं पाहिजे. नाहीतर जर तुम्ही नशिबाला दैवाला दोष देत बसला तर आहे तिथंच वर्षानुवर्षे पिढ्यानपिढ्या राहत असा. म्हणून या 2-3 गोष्टी लक्षात घ्या की कुठलाही देव किंवा दैव, प्रारब्ध, नशीब तुमचं काही घडवत नसतं. तुम्हीच तुमच्या जीवनाचे शिल्पकार असता. त्यासाठी कष्ट करावे लागतात. आणि कष्ट करत असताना सुद्धा आणखी काही महत्वाच्या गोष्टी आहेत, ती म्हणजे एक सकारात्मक दृष्टिकोन. आपल्या मनामध्ये जर चांगल्या इच्छा, चांगले विचार असतील
तर तुम्हाला निश्चित त्या प्रेरणा देत जातात. आणि त्या कशा प्रेरणा देतात पहा, सकारात्मक दृष्टिकोन फार महत्वाचा असतो. तो जर नसेल तर काय होतं, साध्या साध्या गोष्टीमध्ये पेप्सी तुम्ही पाहिली आहे ना, पेप्सीची जाहिरात आपल्याकडे कोण कोण करते माहिती आहे तुम्हाला. अशी पेप्सीची जाहिरात एका अरेबिक कंट्रीमध्ये करायची होती. आणि मग पेप्सी कंपनीने एक मोठी जाहिरात दिली की आम्हाला अरेबिक कंट्रीमध्ये आमची पेप्सी खपवायची आहे आणि त्यामुळे जो कोणी उत्सुक असेल त्याने या. मग काही लोक गेली, त्याने तिथला सगळा अभ्यास केला. कुठल्याही गोष्टीचा अभ्यास केल्याशिवाय काही होत नाही. तुका म्हणे करिता अभ्यास करावा लागेल, अभ्यास करताशिवाय काही होणार नाही. ते गेले, त्यांनी तिथला सगळा अरेबिक कंट्रीचा अभ्यास केला आणि आले आणि त्यांनी रिपोर्ट दिले. जसं आता काटेसरांनी तुम्हाला सांगितले की नाही, रोज रिपोर्ट द्यायचे, त्यातला कोणाचा चांगला रिपोर्ट आहे बघून तो आम्ही निवडू. तसे ते सगळे रिपोर्ट बघितले आणि बघितल्यानंतर कंपनी काय विचार करते, जो स्वस्तात स्वस्त आपला जास्त फायदा करेल आणि त्याच्या रिपोर्टमध्ये दम असेल त्याचीच आपण निवड करायची. मग त्या कंपनीने एका व्यक्तीची निवड केली. बाकीच्यांनी सांगितलं होतं की ही नटी घेऊया, तिला एवढे पैसे देऊया, अशी टीव्हीवरती जाहिरात लावूया. म्हणजे हे सगळं कोट्यावधीमधलं बजेट होतं. एका व्यक्तीने सांगितलं की हे काय करायची गरज नाही, फक्त चित्र काढायचं. चित्र फार महत्वाचं असतं. 1000 ओळीमध्ये तुम्हाला एखाद्याला काही सांगायचं असेल जे तुम्ही 1000 ओळीत सांगू शकत नाही ते एका चित्रात सांगू शकता. हे लक्षात घ्या. चित्र इतक्या जलद गतीने तुमच्यापर्यंत मेसेज पोहोचवतो ना की आपण कल्पना देखील करू शकत नाही की ते चित्र आपल्याला काय काय सांगून गेलं. तो सांगतो की मी असं चित्र तयार करतो की ते चित्र पाहिल्यानंतर पहा तुमच्या कंपनीचा खप जो आहे तो दुप्पट तिप्पट झाला पाहिजे एका महिन्यात. आणि मग तो काय करतो, कल्पना करतो आणि चित्र तयार करतो. एकाच अशा मोठ्या बोर्डवरती तो 3 चित्र ठेवतो. पहिल्या चित्रामध्ये तो असा एक तरुण दाखवतो की ज्या तरुणाच्या चेहऱ्यावरती प्रचंड मरगळ आहे. जगातलं सगळं टेन्शन त्याच्या चेहऱ्यावरती आहे. गंजलेला, खचलेला, पिचलेला, दुःखाचा सगळा डोंगर त्याच्या चेहऱ्यावरती शरीरावरती असेल असं सगळं चित्रण त्या चेहऱ्यामध्ये टाकतो तो. मधल्या चेहऱ्यामध्ये तो तरुण पेप्सी पितोय आणि इकडल्या चेहऱ्यामध्ये शेवटच्या तो तरुण अत्यंत उत्साहित आहे, आनंदी आहे. जग जिंकल्याचा आविर्भाव त्याच्या चेहऱ्यावरती आणि शरीरावरती आहे. आणि कंपनीला पण खूप आवडलं. म्हटलं हे चित्र इतकं प्रभाव आहे, हे चित्र लागलं की आपला खप वाढलाच. कंपनीने जागोजाग सगळीकडे ती चित्र लावून टाकली. 1 महिन्यानंतर 2 महिन्यानंतर कंपनीकडे रिपोर्ट आला, जी काही खप होता तो पण बंद झाला. तो म्हणजे असं कसं काय झालं, चित्राचा उलटा परिणाम कसं काय झाला. आणि मग नंतर कंपनीने विचारलं काही जाणकारांना असं कसं काय झालं. त्यावेळेला त्याने सांगितलं की याने अभ्यास कच्चा केला होता. तुकाराम काय म्हटले होते, अभ्यास पूर्ण पाहिजे. त्याने चित्र परफेक्ट काढलं होतं, फक्त ज्या ठिकाणी चित्र लावलं त्या चित्र बघणाऱ्याच्या आणि वाचणाऱ्यांच्या मानसिकतेचा त्याचा अभ्यास नव्हता. आपण डावीकडून उजवीकडे बघतो आणि वाचतो, ती लोक उजवीकडून डावीकडे बघतात आणि वाचतात. त्यांनी असं पाहिलं एक अत्यंत उत्साही तरुण आहे, पेप्सी पितून गंजल्यासारखा झालाय. ती कशाला घेतील. तुम्ही तुमच्या जीवनाकडे कुठून बघताय. 1000 मुलं आहेत, स्पर्धेला बसले तर त्यातली 5च पास झालेत, आपला कुठे निभाव लागायचा. असा जर तुम्ही त्या चित्राकडे पाहत असाल जीवनाच्या आपल्या, तर तुमचा निभाव लागणार नाही. पण जर तुम्ही दुसऱ्या अँगलने त्या चित्राकडे पाहत असाल की 1000 पास झाले त्यात मी असेल, निश्चित निभाव लागेल. ज्या वेळेला आम्ही MA ला होतो, सेटच्या परीक्षेमध्ये 2 वर्षात एकही मुलगा पास झाला नव्हता. त्यामुळे अनेक लोकांनी सेटचा ट्रॅक बदलून MPSC, UPSC, PSI, STI इकडे वळले. मी सरांना सांगितले की भले कोणी पास नसेल, मला इथं संधी मी पासून दाखवेन. आणि माझा MA चा रिझल्ट यायच्या आधी सेटचा आला. कारण तुम्ही एखाद्या घटनेकडे कुठल्या नजरेनं बघता हे फार महत्वाचं आहे. जर तिथे सकारात्मक नजर ठेवून तुम्ही काम करत असाल, नक्की यश येतं. अशीच एक कंपनी आफ्रिकेमध्ये बूट विकणार होती आणि तिने देखील जाहिरात दिली आणि ती म्हणाली की पाहूया कोण चांगला कॅन्डिडेट आहे जो आपल्या इथं बुटाच्या विक्रीसाठी काही सल्ला देतोय. बरीचशी लोक आली, त्या लोकांनी आपले अहवाल तयार केले, कंपनीला दिले. त्यातले 2 अहवाल कंपनीने बाजूला काढले. दोन्ही अहवाल खूप मार्मिक होते. त्यातला एक जो अहवाल होता त्या अहवालामध्ये काय लिहिलं होतं माहित आहे, आफ्रिकेतील लोक ही आदिवासी समाजाची लोक आहेत, जंगलामध्ये राहणारी बहुतांश भागामधली. आपल्याकडे जसं आदिवासी भाग आहे तसा. आणि आदिवासी पायामध्ये काहीच घालत नसतात आणि त्यामुळे पहिल्या व्यक्तीने असा अहवाल दिला की यांना पायात काही घालावं हेच माहित नाही, कशाला बोटाची झंझट करताय. हा त्याचा दृष्टिकोन होता त्या घटनेकडे बघण्याचा. दुसऱ्या मुलानं जो अहवाल दिला होता तो फार सुंदर होता. तो म्हणाला की इथे आपणाला बूट विकायला 100% वाव आहे, इथं स्पर्धकच कोण नाही. नुसते बूट तयार करायचे आणि त्यांना घालायची एकदी मानसिकतेची तयार केली की दुसरा कुठलाच इथे स्पर्धक नाही. घटना तीच आहे, पण त्या घटनेकडे बघण्याचे दोघांचे दृष्टिकोन जे आहेत ना ते कसे वेगवेगळे आहेत हे लक्षात घ्या. आणि मग हे जे दृष्टिकोन असतात किंवा वातावरण असतं, आपला जो विचार असतो ना तो कुठून तयार होतो,
तुम्ही ज्या वातावरणात राहता त्याचा प्रभाव तुमच्यावर पडतो. आपण जे अन्न खातो त्याचा प्रभाव आपल्यावरती पडतो, आपण जे पाणी पितो त्याचा प्रभाव आपल्यावरती पडतो. तसंच आपल्या आसपास जे वातावरण आहे, आपल्या घरातलं असेल, आपल्या समाजातलं असेल, तुम्ही काय बघता, काय वाचता, काय लिहिता, या सगळ्यांचा कळत न कळत आपल्या व्यक्तिमत्वावरती प्रभाव पडत जातो. मित्रांनो, 2 भिकारी असतात आणि ते भीक कुठं मागत असतात? मुंबईमध्ये. भीक मागणं ही अत्यंत अवघड कला आहे. तुम्ही कल्पना सुद्धा करू शकणार नाही. तुम्हाला वाटेल मला कोणतरी भीक दिली, एकदा प्रयत्न करून बघा. शेवटी प्रत्येक गोष्ट प्रयत्न करून बघायची असते. भीक मिळण्यासाठी समोरच्या व्यक्तीच्या हृदयामध्ये पाझर फोडायची ताकद लागते. त्याच्या मनाला जर तुम्ही ठाव घेतला तरच तो त्याचा हात खिशात जातो, नाहीतर हात खिशात जात नाही, शिव्या बसतात. हात पाय धड दाकडे काय मरतोयस काय काम करायला, अशा 2 शिव्या तुम्हाला ऐकायल्याशिवाय मिळणार नाहीत. तर 2 मित्र होते आणि ते बिचारे भीक मागायचे. आणि मग भीक मागताना या दोघांना पैकी एकाला छंद काय होता? लॉटरीचं तिकीट काढायचा छंद होता. कित्येक वर्ष तो लॉटरीचं तिकीट काढत होता. मला आज लॉटरी लागेल, उद्या लॉटरी लागेल, परवा लागेल. पॉझिटिव्ह थिंकिंग होती त्याची. कित्येक वर्ष ती चाललेली होती आणि कमाईतला बराचसा पैसा लॉटरीत गेला होता. दुसरा मित्र होता, तो चांगला होता बिचारा. तो म्हणाला, कशाला नादाला लागलायस, आधी जेवढे कष्ट करून आपण पैसे मिळवतोय आणि त्यातले तू असं लॉटरीला उडवू नकोस, तो शिल्लक ठेव, काहीतरी उपयोगाला येते. नाही म्हटले काहीतरी लागेलच मला. आणि कर्मधर्म संयोगाने त्याला एकदा लॉटरी लागली. साधी सुधी लॉटरी लागली नाही, 5 कोटी रुपयाची लॉटरी लागली. मित्र असला की आनंदच होतो, कोणी का असे ना, गरीब असो की श्रीमंत. त्याला खूप आनंद झाला, दोघांनी एन्जॉय केला. आणि एन्जॉय केल्यानंतर ज्या मित्राला लॉटरी लागली त्या मित्राला दुसऱ्या मित्राने विचारलं, आता या पैशाचं तू काय करशील? तुम्ही कल्पना करा, काय करशील? मी कल्पना केली, जर मला लॉटरी लागली असतं मस्तपैकी घर बांधेन, एक गाडी घेईन, सुंदर मुलगी बघून लग्न करेन. कारण पैसे आपल्याला पूर्वी निबंध होते की नाही, मी प्रधानमंत्री झालो तर काय करेन, मुख्यमंत्री झालो तर काय करेन, अशा सगळ्या कल्पना. आणि मग त्या लॉटरी लागलेल्या मित्रानं उत्तर दिलं त्या मित्राला की मी अमेरिकेत जाईन. पहा, मी म्हटलं मी इथंच राहीन, इथंच तालुका सुद्धा सोडणार नाही, इथंच घर बांधेन, अशी कल्पना केली होती. हा देश सोडून चालला अमेरिकेला काहीतरी मोठं करणार. आणि मग त्याने विचारलं पुढे, मग तिथं जाऊन तू काय करशील? तिथं जाऊन भीक मागेन, मला जास्त भीक मिळते. त्याचा दोष नव्हता, तो वातावरणच असं होतं त्याचं भिकारीपणाचं. त्या वातावरणात वाढल्यामुळे त्याची विचारधारा पण तिथंच राहिली होती, त्याच्या पुढे ती गेली नव्हती. आपल्या घराच्या भिंती आता जरा आठवून बघा. आपल्या घराच्या भिंतीवरती एक तरी IAS अधिकारी झाल्याचा फोटो आहे का? IPS अधिकाऱ्याचा फोटो आहे का? एखाद्या जिल्हा अधिकाऱ्याचा फोटो आहे का? आपल्याला जीवनात एखादा चांगला खेळाडू व्हायचा असेल तर त्या खेळाडूचा तरी फोटो आपल्या घरामध्ये आहे का? तुम्ही जे बघता, जे ऐकता, जे वाचता, त्याचाच प्रभाव तुमच्या जीवनावरती पडतो ना. मग मला जर कलेक्टर व्हायचं असेल तर माझ्या घरामध्ये ऐश्वर्याचा फोटो लावून उपयोग नाही, किंवा एखाद्या बाबाचा, महाराजाचा फोटो लावून उपयोग नाही. मला एका चांगल्या कलेक्टरचा फोटो लावला पाहिजे घरात, रोज त्याच्याकडे बघितलं पाहिजे, त्याचा आत्मचरित्र घेऊन वाचलं पाहिजे, तो किती कष्टातून उभा राहिला, कशा पद्धतीने त्याने यश मिळवलं, हे सगळं कळायला पाहिजे ना. आज तुमच्या मोबाईलमध्ये जगातलं कुठलंही ज्ञान मिळू शकतंय. आमच्या वेळेला परीक्षा काय असते हे सुद्धा माहित नव्हतं आम्हाला. ती कशी असते, कोण घेतं, किती परीक्षा मार्कांची असते, पास कसं होतात, काही माहित नव्हतं. आज तुम्ही इतके सुदैव आहेत की जगातलं कुठलंही ज्ञान तुमच्या मोबाईलमध्ये एका क्लिकमध्ये आहे. इतकी संधी उत्कृष्ट तुमच्यासारखी कुठल्याच पिढीला नाही. पण तुम्ही ती कशी वापरता याचं फार महत्वाचं कारण असतं. जर तुम्ही योग्य रीतीने वापरली तर निश्चित चांगलं होईल. पण नको ते गाणी, नको ते व्हिडिओ बघण्यासाठी, टिकटॉक करण्यासाठी वापरत राहिला. टिकटॉक करणं देखील हा देखील एक मोठा व्यवसाय आहे. त्याच्यामध्ये देखील कोट्यावधी रुपये मिळवता येतात. पण त्यामध्ये कोण टॉपचं आहे तुम्हाला कळालं पाहिजे. बाबासाहेब म्हणाले होते ना की स्वप्न बघत असताना कशी बघायची? दिव्य स्वप्न पाहायची. स्वप्न बघता की नाही? कधीची स्वप्न खरी होता सांगा? कधी स्वप्न पडलेली? पहाटे. कुणी सांगितलं काय माहिती? पण हे पण तुम्हाला बिंबवलंय की स्वप्न पहाटे पडलेली खरी होतात. स्वप्न कुठली असतात? डॉक्टर APJ अब्दुल कलामने सांगितलं की झोपेत पडतात ती स्वप्न नव्हे, जी झोप उडवतात ती स्वप्न. आपल्याला एकदा स्वप्न पडलं ना कलेक्टर व्हायचं, 4 वर्ष झोप नाही लागली पाहिजे रात्रंदिवस. मला कलेक्टर व्हायचंच आहे, मी आज कुठे आहे, उद्या कुठे आहे, परवा कुठे आहे, त्याचं सगळं प्लॅन आपल्याकडे पाहिजे, त्याचं नियोजन आपल्याकडे पाहिजे आणि त्या दृष्टीने आपण प्रयत्न केला पाहिजे. नाहीतर कोण काय काय स्वप्न बघेल काय सांगता येत नाही. मी एकदा शाळेमध्ये व्याख्यानाला गेलो आणि तिथं सांगितलं की बाबा रे, स्वप्न चांगली बघा, दिव्य भव्य बघा, आणि कुणाची स्वप्न बघा? आपल्या प्रिय व्यक्तीच्या डोळ्यातली स्वप्न पहा. आणि काही दिवसांना तो मुलगा मला एका आंब्याच्या झाडाखाली बसला मुलीला घेऊन, तो दिसला. आणि त्याला म्हटलं मी तुला सांगितलं होतं प्रिय व्यक्तीच्या डोळ्यातली स्वप्न बघू. म्हटलं ही माझी प्रिय व्यक्ती आहे, तिच्या डोळ्यातली स्वप्न पाहतोय. आणि मग तो डोळ्यात बघून काय काय बघतो पहा. तो डोळ्यामध्ये बघून त्या प्रियसीचा प्रियकराने हातात घेतलाय आणि तो सांगतोय की प्रिय मला तुझ्या डोळ्यात चंद्र दिसतो. तिथपर्यंत ठीक आहे. प्रिय मला तुझ्या डोळ्यात सूर्य दिसतो. प्रियसी राहील का सूर्य दिसल्यानंतर? जळून खाक होती. सगळी सृष्टी त्याला दिसायला लागली प्रियसीच्या डोळ्यामध्ये, कारण त्याचं विश्व तेवढ्या पुरतं मर्यादित राहिलं. ते लक्षात घ्या. आपण कुठल्या वातावरणात राहतोय ना
तेवढंच तुम्हाला दिसत असतं, त्या पलीकडे काही दिसत नसतं. आणि हे सगळं वर्णन दिसत असताना एक मुलगा होता 8-10 वर्षाचा गुराख्याचा, तो पळत पळत आला आणि तो म्हणाला, बाबा तुला एवढं सगळं दिसतंय, सकाळपासून माझ्या म्हैशीचं रेडकू चुकलंय, कुठं घावना झालंय, तेवढं दिसतंय का बघ ना, रात्री आई घरात घेणार नाही. तर मित्रांनो, स्वप्न पाहत असताना कुणाची पाहावी? आपल्या आई आणि वडील यांच्या डोळ्यातली. घरातून निघताना एकदा अगदी मनसोक्तपणे मन शांत ठेवून आपल्या आईचा आणि वडिलाचा चेहरा एकदा रोज पाहत चाला. आपणाला ते कॉलेजला का पाठवतात, कशासाठी पाठवतात, ते उन्हातानात कष्ट करून आपणाला सावलीमध्ये शिकायला का पाठवतात, त्यांच्या इच्छा आकांक्षा काय आहेत, ह्या जर आम्ही कधी समजावून घेतल्या ना, तर आपण कधी जीवनामध्ये अयशस्वी होणार नाही. पण आपणाला आपल्या आई वडिलांच्याकडे बघायला वेळच नसतो. आपल्या आईनं आपल्या वडिलांनी कुठले ड्रेस घातलेले असतात हे देखील आपल्याला माहित नसतं. विचारले तर ते कसे राहतात, काय करतात, आपल्याला नको त्या गोष्टी बघण्यामध्ये इतकं उरपून गेलोय की आपल्या घरच्यांनी आपल्याला कशासाठी पाठवलंय, त्यांच्या डोळ्यामध्ये आपल्यासाठी कोणती स्वप्न आहेत हे आपल्याला पाहायला हवीत आणि त्या दृष्टीने वाटचाल करायला हवी. आता हे लक्षात घ्या की नुसती स्वप्न पाहून, नुसता प्लॅन करून अजिबात यशस्वी होत नाही. त्या दृष्टीने वाटचाल पण करावी लागते. शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक रायगडावरती झाला, सर्वांना माहित आहे ना. रायगडावरती राज्याभिषेक झाल्यानंतर त्या राज्याभिषेकासाठी शिवाजी महाराजांनी जगभरातील अनेक लोकांना बोलावलं होतं. त्यामध्ये जगावरती राज्य करणाऱ्या इंग्रजांचा एक प्रतिनिधी आला होता. इंग्रज प्रत्येक गोष्टीमध्ये फार बारकाईने बघतात. आपण कधी कल्पनाही करू शकत नाही अशा गोष्टी ते पाहत असतात. म्हणून इंग्रजांचे कधीतरी चरित्र वाचा, तुम्हाला कळतील की त्यांनी जगावरती राज्य का केलं. तिथं जो इंग्रजांचा प्रतिनिधी आला होता हेनरी ऑक्झिंडन नावाचा, तो आला आणि त्याने शिवाजी महाराजांना काही मुद्रा नजराने भेट दिले आणि भेट दिल्यानंतर त्यांनी शिवाजी महाराजांना एक प्रश्न विचारला. हेनरी ऑक्झिंडनची जी डायरी आहे ना, ती डायरी मी वाचले माझ्या असत्य वाघ्याच्या पुस्तकाच्या वेळेला, त्यामुळे मला बऱ्याचशा गोष्टी त्यातल्या माहित आहे. त्याने प्रश्न काय विचारला तर राज्याभिषेकाच्या वेळेला शिवाजी महाराजांची पांढऱ्या हत्तीवरून मिरवणूक काढण्यात आली होती. तुम्ही रायगड बघितला ना सगळ्यांनी, नसेल वेळेला मोबाईल मध्ये तरी बघा, रायगड एकदा बघा, पायऱ्या किती आहेत, किती उंच आहे, काय आहे ते. आणि मग त्याने प्रश्न काय विचारला शिवाजी महाराजांना की या रायगडवरती व्यक्तीला सुद्धा नीट येता येत नाही, इतकी अवघड वाट आहे ती, अशा रायगडवरती तुम्ही एवढा मोठा हत्ता कशी आणला पांढरा हत्ती, काय प्रश्न आहे पा की ती लोक कशी बघतात. आम्ही फक्त हेच बोललो राजाने कुठला ड्रेस घातलाय, घोषणा कुठल्या दिल्या, कुणी ओवाळलं, काय काय केलं, ह्याच्यात आपलं लक्ष. त्याने हा प्रश्न विचारला तेव्हा शिवाजी महाराजांनी दिलेलं उत्तर फार महत्वाचं आहे. यशस्वी होणाऱ्या व्यक्तींनी शिवचरित्र यासाठी वाचायचं. शिवाजी महाराजांनी सांगितलं 1656 साली मी जावळी जिंकली होती, त्यावेळेला रायरीचा किल्ला माझ्या ताब्यात आला. त्यावेळेला मी ठरवलं होतं 18 वर्षापूर्वी की माझा राज्याभिषेक मी या गडावरती करणार आहे आणि राज्याभिषेकासाठी जे जे काही लागेल त्या गोष्टी मी 18 वर्षापूर्वीपासून तिथं नेत आलोय. हा जो हत्ती दिसतोय ना आता पांढरा, 18 वर्षापूर्वी ते हत्तीचं पिल्लू होतं जे मी रायगडावरती नेऊन ठेवलं, आज एवढा मोठा हत्ती झाला. हे लक्षात घ्या की मोठी व्यक्ती भावाने कुठली प्रसन्न होत नसते आणि असा कुठली तलवार कोणी देत नसते. खूप पुढचा विचार करत असतात, खूप दूरचा विचार करत असतात आणि तेव्हापासून प्रयत्न करत असतात. नाहीतर पेट्रोल पंपावरती तेल भरणारा एक माणूस, कारकून करणारा एक माणूस स्वप्न वराशी बाळगतो की आज जरी मी पेट्रोल पंपावरती कारकून असेल, तेल भरायचं काम करत असेल, तर एक दिवस माझ्या आयुष्यातला असा येईल की मी जगातला मोठा उद्योगपती होईल. तुम्ही कल्पना तरी करू शकताय काय? का करू शकत नाही? काय जाते, पैसे जातात का? मोदीच्या सरकारने अजून टॅक्स नाही लावला कल्पनेवर, बाकी सगळ्यांच्यावर टॅक्स लावला तरी कल्पना तरी करायला काय जाते? आपल्याला विचार करायला स्वातंत्र्य दिले राज्यघटनेने अजूनही आपल्याला, त्याच्यावर अजून बंधन आलेलं नाहीये. मित्रांनो, तो व्यक्ती नुसती कल्पना करत नाही तर म्हणतो की मी उद्योगपती होईल, जगातला इतका मोठा उद्योगपती होईल की सगळं जग माझ्या मुठीमध्ये असेल. इतकं ध्येयकांक्षा, महत्वाकांक्षा तो बाळगतो आणि प्रयत्न करतो आणि खरोखर तो उद्योगपती होतो. धीरूभाई अंबानी, त्याचं चरित्र कधीतरी वाचा तुम्ही. आपल्या ग्रंथालयात एकापेक्षा एक महान व्यक्तींची चरित्र आहे ज्यांच्या आयुष्यामध्ये काही नव्हतं, शून्यापासून त्यांनी सुरुवात केली होती पण एवढ्या मोठ्या व्यक्ती झाल्या. आज रिलायन्सचं स्लोगन तुम्ही पाहिलं तर कर लो दुनिया मुठ्ठी में, हे असलेलं तुम्हाला दिसेल. ही माणसं साधीच होती, तुमच्या आमच्यासारखी होती. फ्रान्समध्ये एक मुलगा होता, शालेय शिक्षण तुमच्यासारखा घेत होता, त्याला एक वेळेस खायचं देखील अन्न नव्हतं, इतकी परिस्थिती गरिबीची होती. एक वेळ तर अशा आली की हातातलं घड्याळ विकून त्याला जेवावं लागलं. पण तो ठरवतो की आज जरी माझ्या वाट्याला हे आलं असलं तर पुढे काही वर्षानंतर मी एक महानायक होईल, जग मला माझ्या नावाने ओळखेल. आणि तो तसा प्रयत्न करतो, त्या दृष्टीने स्वतःला घडवतो, स्वतःमध्ये सगळे बदल करतो आणि फ्रान्सचा सम्राट नेपोलियन बोनापार्ट होतो. आज हे जग त्याचं नाव घेत आहे. अगदी आपल्या देशातली शेकडो उदाहरणं सांगता येतील. आपल्या देशातला एक तरुण ज्या वेळेला आकाशवाणीची सुरुवात झाली आपल्या देशामध्ये, त्यावेळेला आकाशवाणीवरती मुलाखत द्यायला गेला होता आणि मुलाखत घेणाऱ्या व्यक्तीने सांगितलं की तुमच्याकडे सगळे चांगले गुण आहेत, तुम्ही चांगलं बोलू शकता, तुमच्याकडे मुत्सद्दीपणा आहे, सर्व काय आहे, फक्त एक गोष्ट नाहीये, निवेदकाला जो आवाज पाहिजे, आवाजामध्ये खूप ताकद असते, प्रत्येक गोष्टीत ताकद असते.
हावभावामध्ये ताकद असते, चित्रात ताकद असते, आवाजात ताकद असते, माणसाला ती आपल्याकडे आकृष्ट करत असते, सर्व काही गोष्टी विसरायला लावत असते. तर त्याला सांगितलं की तुमचा आवाज निवेदकाला चांगला नाही, त्यामुळे आम्ही तुम्हाला घेणार नाही. ती व्यक्ती बाहेर येते आणि दरवाजातून बाहेर आलेला निश्चय करते की मी माझ्या आवाजामुळे आज रिजेक्ट झालोय, पण एक दिवस असा आणेन की जग मला फक्त माझ्या आवाजाने ओळखेल, माझं चित्र, माझं नाव देखील छापायची गरज नाही. त्या व्यक्तीचं नाव आहे अमिताभ बच्चन. आज फक्त त्या व्यक्तीचा एक आवाज जरी ऐकला ना, शब्द, तरी जग सगळं त्याला आवाजाने ओळखतं. ही धमक आपल्यात पाहिजे. एखाद्या गोष्टीमध्ये जर आपल्याला कोणी नाकारलं असेल, रिजेक्ट केला असेल, तर ते आपल्यातले अवगुण कुठल्या ते शोधायचे आणि त्या दृष्टीनं प्रयत्न करून ते अवगुण दूर करून त्याचं गुणामध्ये रूपांतर तुम्हाला करता आलं पाहिजे, तरच तुम्ही यशस्वी होऊ शकता. यशस्वी होत असताना तुमच्याकडे मुत्सद्दीपणा पाहिजे, हजरजबाबी. अनेक गुण आहेत. शिवाजी महाराजांच्याकडे जवळपास 1000 गुण होते, त्यातले तुमच्याकडे काहीतरी पाहिजेत. देश स्वतंत्र झाला आणि देश स्वतंत्र होऊन अवघी 1-1.5 वर्ष झालेली होती आणि 1-1.5 वर्ष झाल्यानंतर या देशामध्ये काही लोकांना नोकऱ्या देण्यासाठी भरती सुरू होती. मुल्ला नसरुद्दीनचं नाव ऐकलंय? अकबर बिरबलचं नाव ऐकलंय? कधी गोष्टीची पुस्तक वाचली अलीकडल्या काळामध्ये? अलीकडे लहानपणी वाचली असतील, आज वाचा. अकबर बिरबलाच्या गोष्टी वाचा, तेनाली रामाच्या गोष्टी वाचा. त्याच्यामध्ये इतकं नॉलेज आहे ते कुठल्याच गोष्टीत नॉलेज नाही. असाच आपल्याकडे जसा अकबर बिरबल आहे, तेनाली राम आहे, तसा अरेबिक कंट्रीमध्ये मुल्ला नसरुद्दीन फार प्रसिद्ध आहे. मुल्ला नसरुद्दीन हा आपल्याकडचा बिरबलच समजा. तो फार हुशार होता. तो फिरत फिरत भारतात आला आणि तो म्हणाला भले आपल्याला नोकरीला घेऊ दे नाही तर राहू दे, निदान मुलाखती कशा असतात ते तरी पाहूया. आणि तो आणि त्याचा चुलत भाऊ दोघेही मुलाखतीला थांबतात आणि मग ते म्हणतात की भारतीयांसाठी मुलाखत आहे, तुम्हाला नाही. नाही म्हटले आम्हाला माहित आहे, पण निदान मुलाखत कशी असते हे तरी आम्हाला बघू द्या, द्या संधी. पंडित नेहरू आपले उदारमतवादी होते, त्यांनी संधी दिली. आणि मग ह्या दोघांच्या मध्ये फरक काय होता? मुल्ला नसरुद्दीन हा मुत्सद्दी होता. कोणत्या गोष्टीमध्ये काय करावं काय नाही हे त्याला कळत होतं. आणि त्याचा भाऊ होता ना, तो मुत्सद्दी नव्हता, पण तो पाठांतरातले पटायत होता. 1000 पानं जरी म्हटली तर तो पाठ करणार आणि आहे अशी सांगणार. ह्या दोघांच्यातला हा फरक होता. आणि मग इंटरव्ह्यूला दोघांमध्ये आधी कोण जायचं? मुल्ला नसरुद्दीनला माहित होतं की मी आधी गेलो तर माझाच नंबर लागणार आणि मला नोकरी करायची देतील, याला काही देणार नाही. मग त्याला त्याच्यापेक्षा त्याच्या भावाची काळजी होती. तो म्हणाला की तू आधी आज जा आणि तू मग इंटरव्ह्यू फेस कर. तो म्हणाला मी गेलो असतो रे, पण मुलाखतीत काय प्रश्न विचारतात मला कुठं माहिती. हा पाठांतर पटायत होता. तुकाराम महाराजांनी काय म्हटलं होतं? आर्तविनो पाठांतर काय करशी, व्यर्थची मर्शी गोकुन या. अर्थ तरी कळायला पाहिजे, नुसतं पाठांतर करून काय करणार. आणि मग तो म्हणतो मुल्ला नसरुद्दीनला की तू आधी आज जा, तुला काय प्रश्न विचारतात मी कान देऊन ऐकतो आणि नंतर उत्तर देऊन टाकतो, काय त्यात अवघड नसते. कारण काय असते, मुलाखतीला गेला ना की सुरुवातीचे काही प्रश्न एकसारखेच असतात, त्यात काय फरक नसतो, नंतर नंतर जरा बदलत जातात. मग मुल्ला नसरुद्दीन त्या दरवाजातून आत येतो. आता तुमच्यापैकी जे कोणी एमपीएससी यूपीएससीच्या मुलाखती पुढे देणार असाल किंवा स्पर्धाच्या देणार असाल, दरवाजातून आत पाय टाकल्या टाकल्या तुम्ही पाय कसा टाकताय, तुमचे हात कसे आहेत, शरीराचे हावभाव कसे आहेत, तिथे येऊन तिथून पासून खुर्चीपर्यंत तुम्ही कसे येताय, खुर्चीवरती आल्यानंतर कसे बसताय, हे बघणारे 8-10 लोक असतात. आणि तेवढ्यात तुम्ही तांदूळ शिजला ना ते ठरवतात, त्यांना कळतं तेवढ्यातच. मुल्ला नसरुद्दीन इतका आत्मविश्वास होता. आता उद्या ट्रायल पहा, आज जे पुढे आलते की नाही त्यांची आता संधी अजून आहे, उद्या जे येणार आहे, तिथं आल्यानंतर आणि तिथं बसल्यानंतर आपल्या शरीरामध्ये काही बदल होतात का? असे हातपाय थरथरले होतात काय? पुढचं अचानक जग अंधारात गेल्यासारखं वाटतंय काय? मग हा फरक असतो. जागा बदलली ना की आपल्यातला आत्मविश्वास बदलतो. आणि म्हणून कुठलीही गोष्ट सामोरं गेल्याशिवाय त्याच्यामध्ये धाडस निर्माण होत नसतं. मग हा आत गेला, तो धाडशी होता अत्यंत. तो आत गेला, खुर्चीवरती बसला आणि बसल्यानंतर कमिटीने ओळखलं की आता जनरल प्रश्न याला काही विचारण्यात अर्थ नाही, हा पूर्ण तयारीचा आहे. कमिटी ओळखत असते हा किती तयारीचा आहे. ते म्हणाले याला 3 प्रश्न विचारा. ते म्हणाले हे बघा, तुम्ही एकतर या देशातले नाही, तरी पण आम्ही तुम्हाला प्रश्न विचारणार याच देशातले, आणि तुम्ही जर 3 उत्तर दिली तर तुम्हाला नोकरीला पण घेणार. ते म्हणजे काय हरकत नाही, विचारा. आता तुम्हाला पण तोच प्रश्न आहे. बघ, उत्तर कोणाला द्यायचं त्याला हात वर करायचा, द्यायच नाही लगेच. पहिला प्रश्न त्या कमिटीने त्याला विचारला. आता तुम्ही लक्षात घ्या की नुसता प्रश्न नाहीये, तुम्ही एमपीएससी यूपीएससीच्या मुलाखतीच्या खुर्चीमध्ये बसलाय आणि तिथं बसल्यानंतर प्रश्न विचारलाय. पहिला प्रश्न त्यांना विचारला, कुणाला येते बघूया, भारत देश कधी स्वतंत्र झाला? बघू कोणाला येते, हात वरती करून सांगा. हा सांगा शरीफ. 1947. अजून कोणाला? आता पहा, मुत्सद्दीपणा जो असतो ना तो इथं पाहिजे. त्यानं हा विचार केला की हे साधं उत्तर आहे, पहिली त्या मुलाला सुद्धा येते, मग मला कशाला विचारला असेल. जो कोणी प्रश्न विचारतो ना, आम्हाला एक कार्यशाळा एमएला असताना प्रश्न कसा वाचावा याच्यावरती, एक दिवस प्रश्न कसा वाचावा याच्यावरती कार्यशाळा होती. म्हणजे प्रश्न विचारला म्हणून लगेच उत्तर द्यायचं नाही. प्रश्न काय आहे, तो का विचारला, त्याच्या पाठीमागे त्याला काय अभिप्रेत आहे. त्याला माहित होतं की 15 वर्ष 47 हे तर उत्तर कुणालाही माहित आहे, मग यांनी मला का विचारलंय, कारण ही माझी परीक्षा बघताय, मला या देशाचं नॉलेज आहे की नाही बघताय. त्यानं उत्तर दिलं,
या देशाला स्वातंत्र्य मिळवण्याची प्रक्रिया 1857च्या आधीपासून सुरू झाली होती. 15 ऑगस्ट 1947 ला जाऊन पूर्ण झाली. देशाला कुठल्या एका रात्री स्वातंत्र्य मिळत नाही, प्रचंड संघर्ष करावा लागतो. आता तुम्ही रशिया युक्रेन युद्ध बघताय, ते काय एका रात्री जिंकलंय का? 25-27 दिवस झाले तर अजून चालूच आहे, ते अजून जिंकता आलेलं नाही. ते मला ठीक आहे, कमिटीला उत्तर आवडलं. कमिटीने दुसरा प्रश्न विचारला, ठीक आहे म्हटले काही हरकत नाही. दुसरा प्रश्न असा महत्वाचा होता, तो म्हटले की या देशाला स्वातंत्र्य कुणामुळे मिळालं? बरोबर आहे. अजून कोण? अरे उत्तर तर देता आली पाहिजेत, निदान बोलता तरी आलं पाहिजे. आपण लगेच नाव सांगू आहे की नाही, टिळक, गांधी, अमुक तमुक. आज भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांचा शहीद दिवस आहे. कितीतरी नाव आहेत, आपण एक दोघांच नाव फक्त घेत असेल. त्याने विचारलं, असा विचार केला की मलाच हा का प्रश्न विचारला ना, असा का विचारला. त्यांना विचारण्याच्या पाठीमागे काय अर्थ अभिप्रेत आहे त्याने माहीत करून घेतलं आणि त्यांना सांगितलं की या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी हजारो लोकांनी आपल्या प्राणाचं बलिदान दिलेलं आहे. लाखो लोकांनी आपल्या घरावरती तुळशीपत्र ठेवलेलं आहे. त्यामुळे पुन्हा एका दोघांचं नाव घेणं त्या सगळ्यांच्यावरती अन्याय केल्यासारखं होईल. किती उत्तर मार्मिक आहे पहा, इतकं सिस्टमॅटिक उत्तर आहे. कमिटी म्हणजे हे फार हुशार. आता याला आणखीन एक प्रश्न खोलातला विचारला. मग ते म्हणाले या देशाची फाळणी कुणामुळे झाली असं तुम्हाला वाटतं? तिन्ही प्रश्न देशावर टाकले होते आणि एकाच कालखंडातले होते. त्यानं पुन्हा विचार केला की कुणाचंही नाव घेऊन चालणार नाही, कारण नाव घेतलं की मग त्याला प्रश्न निघतात. तो म्हणाला त्याचा असा आहे की या देशाची फाळणी कुणामुळे झाली आता सांगू शकत नाही, कारण ज्या ज्या नेत्यांचे जे गुप्त पत्रव्यवहार झाले ते लगेच उघड होत नसतात. जे काही असे विस्फोटक प्रश्न असतात ती पत्र इंग्रजांनी सगळी नेऊन लंडनला ठेवली. तिथे त्यांच्या लायब्ररीमध्ये ती पत्र आहेत आणि मग त्या प्रश्नाची दाहकता किती आहे बघून काही प्रश्न घटना घडून गेल्यानंतर 25 वर्षांनी पत्र ओपन होतात त्यातली, काही 50 वर्षांनी. नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा खून कसा झाला आता गेल्या 2 वर्षांमध्ये त्या फाईल सगळ्या ओपन झाल्या. त्याच्या आधी फाईलच ओपन नव्हत्या की काय झालं नेमकं विमान अपघातामध्ये हे कळू शकत नव्हतं आपल्याला ती पत्र वाचल्याशिवाय. तर अशी एक सिक्युरिटी असते त्या ठिकाणी. आणि तो म्हणाला की ही सगळी पत्र जी आहेत ती इंग्लंडमध्ये आहेत आणि जोपर्यंत ही सगळी पत्र उपलब्ध होत नाही आणि त्याचा अभ्यास केला जात नाही तोपर्यंत त्याचं उत्तर सांगता येत नाही. कारण उत्तर एकांकी कधीच द्यायचं नसतं, एक कली द्यायचं नसतं. एक कली दिलं की तुम्ही कुठल्या ट्रॅकमध्ये ते लगेच ट्रॅक करता तुम्हाला आणि मग तुम्ही अधिकारी व्हायला लायक आहे की नाही लगेच ठरवता. ते म्हणाले ठीक आहे तुम्ही जावा. त्याचे प्रश्न फार सुंदर होते, उत्तरं पण फार सुंदर दिली. त्या बाहेरच्यानं कान देऊन ऐकले होते. तो बाहेर आला, तो हात गेला. तो म्हणाला बघ बरं काय काय जेवण, म्हणलं मी आता लक्षात ठेवलं सगळं. आणि मग तो आत गेला. आज जाताना तुला आला थरथर थरथर कापायला, हातपाय थरथरायला लागले, घाम दरदरून आला. खुर्चीवर बसताना खुर्ची लागली हलाय, तोही हलायला लागला. कमिटी म्हटली आता ह्याला काही प्रश्न विचारण्यात फारसा अर्थ नाही, सोपे 2-3 विचारूया. आणि कमिटीने विचारलं काय म्हटले. पहिला प्रश्न अगदी सोपा विचारून टाकला, म्हणजे तुम्ही कधी जन्मला. आता त्याचं कसं उत्तर बरोबर आहे म्हणा, पण त्यानं कालावधी वाढवला. तो म्हणाला त्याची प्रक्रिया 1857च्या पूर्वी सुरू झाली होती आणि 15 वर्षामध्ये 27 ला जाऊन पूर्ण झाली. म्हणजे उत्तर देत असताना काहीतरी लॉजिक वापरायला हवं होतं. त्यानं सरळ पाठांतर करून ठेवलेलं उत्तर देऊन टाकलं. ते मला ठीक आहे असू दे चला. दुसरा प्रश्न विचारला म्हणजे तुमच्या वडिलांचं नाव काय. किती सोपा प्रश्न आहे, याच्यात लॉजिक वगैरे काय वापरायची गरज नाही. त्यामुळे ते कान देऊन ऐकलं. ते म्हटलं त्याचं असं आहे की याच्यामध्ये हजारो लोकांनी बलिदान दिलेलं आहे, लाखो लोकांनी आपल्या घरावरती तुळशीपत्र ठेवलंय, त्यामुळे पुन्हा एकाचं नाव घेणं इतरांवर अन्याय केल्यासारखं होईल. कमिटी म्हणजे आता ह्याला काय प्रश्न विचारायचा म्हणजे ठीक आहे विचारून टाकूया. ते म्हणाले काय हो तुम्ही मूर्ख आहात का. त्याचा असा आहे म्हटलं कागदपत्र लंडनला आहे, ती काय अजून ओपन झालेली नाही, संशोधन झाल्यानंतर काय होईल ते सिद्ध होईल. आपण त्याला असतो पण आपल्या जीवनाची गत अशीच असते. ज्या तुम्ही मुलाखतीला जाता ना आणि काही फक्त तीच मुलाखत नाही, आपल्या आयुष्यातील प्रत्येक क्षण ही आपली एक मुलाखतच असते. आपल्या जीवनामधला प्रत्येक दिवस रात्रंदिवस हा युद्धाचा प्रसंगच असतो. त्या क्षणी तुम्ही कसं वागता, तुमच्यात हजरजबाबीपणा आहे की नाही, मुत्सद्दीपणा आहे की नाही, या सगळ्या गोष्टी फार महत्वाच्या असतात. सॉक्रेटिसला एकदा एक व्यक्ती पाठलाग करत होता. सॉक्रेटिस हा अत्यंत विचारवंत मानला जातो. जगातला पहिला विचारवंत म्हणून सॉक्रेटिसचं नाव घेतलं जातं. तुम्हाला माहित आहे त्याचं नाव का विचारवंत म्हणून घेतलं जातं. तो त्या गल्लीमध्ये फिरायचा सगळीकडे आणि लोकांना म्हणायचा विचार करा विचार करा विचार करा. आपण परीक्षे सोडून कधीच विचार करत नाही. विचार करतो कारण केला तर काय करतो पा. आणि मग तिथल्या अथेन्सच्या न्यायालयाने त्याला बोलवून घेतलं आणि ते म्हणाले तुम्ही लोकांची डोकी बडकवत आहात का, त्यांना विचार करायला सांगताय. तर नाही म्हटलं मी काही डोकी बडकवत नाही, त्यांना विचार करायला सांगतोय, त्याच्या बुद्धीला पटत ते स्वीकारून सांगतोय. तर ते म्हणाले तुम्ही क्षमा मागा, आम्ही जे सांगतोय आम्ही कशाला इथं बसलो, आम्ही धर्मगुरू सांगेल तसंच ऐकायचं. आम्ही मम म्हटलं की तुम्ही मम म्हणायचं, आम्ही पाणी सोडा म्हटलं की तुम्ही पाणी सोडायचं, आम्ही पूर्वेला तोंड करून टिकाव मारा म्हटले तिकडेच मारायचं, जास्त अक्कल चालवायची नाही. 12:45 की 12:45 36 सुद्धा नाही. पत्रिका घेऊन गेला भटजीकडं आणि त्यानं जर सांगितलं 14 गुण जुळतात बाकीचे कुठे गेले म्हणून आम्ही कधीच विचारत नाही. हे आमच्या आयुष्यातील सगळ्यात मोठी शोकांतिक आहे.
36 गुणांची पत्रिका असते. जर 14 जुळले तर बाकीचे गेले कुठे आम्ही का विचारत नाही. दुकानात जर आम्ही 100 रुपयाची नोट घेऊन गेलो आणि 20 रुपयाचा माल घेतला आणि दुकानदाराने 50च दिले तर बाकीचे कुठे गेले म्हणून आम्ही कशी लगेच विचारतो. मग तुमच्या आयुष्याचा निर्णय तुम्ही घ्यायचा जीवनसाथी निवडताना अशी एखादी पत्रिका तुम्ही भटजीकडे देता आणि तो भटजी त्याच्यावर गुण जुळवतो आणि लग्न होणार की नाही म्हणून सांगतो. सगळं चांगलं स्थळ असताना जर ती पत्रिका जुळत नसेल तर घरात लग्न मोडलेले अनेक प्रसंग आहेत. आम्ही आमच्या कॉलेजमध्ये असताना 3 विद्यार्थिनींची पत्रिका जुळत नसताना लग्न केली, अत्यंत सुखात चाललेले आहेत. काही नसतं. पत्रिका कशी काढली जाते एवढं तर शिकून घ्या, राहू द्या बाकी सर्व काय. आपल्या जीवनात यशस्वी होण्यासाठी ती पत्रिका कशी काढतात, कशी गुण जुळवतात, अगदी साधी सुधी गणित आहे. एका तासामध्ये तुम्ही शिकू शकता असे आहे. पण आज अखेर तुम्ही शिकला नाही कारण तुम्ही त्याचा विचार नाही करायचा. भटजीने सांगितलं तेच मान्य करायचं. आणि म्हणून तो सॉक्रेटिस सांगतो त्याचा विचार करा ना. तुम्हाला दिलं याचा विचार करा. त्याची बुद्धीला पटते का पहा. त्या अथेन्सच्या न्यायालयाने त्याला बोलावलं. ते म्हणजे क्षमा माग नाही तर तुला आम्ही मृत्यूदंडाची शिक्षा देऊ. त्या सॉक्रेटिसला मृत्यूदंडाची शिक्षा दिली. त्याने क्षमा नाही मागितली. त्याला विष देऊन मारण्यात आलं. विषाचा प्याला त्याला दिला. विषाचा प्याला त्याने पिला आणि पिल्यानंतर जो जेलर होता तो म्हणाला तुला माहिती आहे का विषाचं वैशिष्ट्य काय आहे. हे विष पिल्यानंतर हे विष शरीरात भिंत कसं म्हटले पायाकडून हळूहळू डोक्याकडे भिनत येतं आणि ज्या क्षणी तुझ्या रक्तामध्ये ते डोक्यामध्ये जाऊन भिनल त्या क्षणी तू मरशील. तुझी आता शेवटची इच्छा काय आहे का तेव्हा तुला काय म्हणायचं आहे का. तर तो सॉक्रेटिस म्हणाला होता की हे विष ज्यानं बनवलं त्याला जाऊन धन्यवाद सांगा. तू जेलर चक्रावलंच. ते म्हणाला असं का तर म्हणाला की आता शेवटच्या क्षणापर्यंत मला विचार करता येईल. विष पायापासून डोक्यापर्यंत येण्यापर्यंत काही वेळ आहे. त्या वेळेपर्यंत सुद्धा मी विचार करू शकतो. हा जगातला पहिला विचारवंत सॉक्रेटिस. त्याला इतकं मौलिक स्थान आहे जगामध्ये विचाराच्या बाबतीमध्ये. त्या सॉक्रेटिसच्या मागे एक माणूस लागला की तुम्ही इतकं मोठं झालाय मला पण कसं मोठं होत आहे ते सांगा ना. यशाचा मंत्र काय सांगा. सॉक्रेटिस 2-3 दिवस काहीच सांगत नाही आणि 3 दिवसानंतर मग सॉक्रेटिस काय करतो. तो व्यक्तीसारखा त्या पाठीमागे असतो. एका तलावात जातो आणि तलावात कमरेवड्या पाण्यामध्ये जाऊन उभा राहतो. ती व्यक्ती पण पळत पळत येते त्याच्याजवळ उभा राहते आणि ती म्हणते की कृपा करून मला यशाचा मंत्र काय सांगा. सॉक्रेटिस काही सांगत नाही. त्याची मान पकडतो आणि पाण्यात बुडवतो. त्याचं नाक तोंड सगळं पाण्यामध्ये बुडतं. पाण्यात नाक तोंड बुडल्यानंतर कशाची गरज वाटते आपल्याला. श्वासाची. काही क्षणापर्यंत जर आपल्याला श्वास नाही घेता आला तर आपण मरून जाऊ. आणि मग तो लगेच झिडकारा देऊन बाहेर येतो आणि तो म्हणतो की तुम्हाला सांगायचं नसेल सूत्र तर राहू द्या पण मला मारायचं ठरवलंय का काय. तर तो म्हणाला हे सूत्र हे कसलं सूत्र आहे. म्हटलं पाण्यामध्ये माझं डोकं बुडवलं कसं सूत्र असू शकतं का. तो म्हणाला पाण्यात डोकं बुडवल्यानंतर तुला कशाची गरज वाटली. श्वासाची. कधी वाटली. तासानं 2 तासानं. प्रत्येक क्षणाला. तर तो म्हणाला जशी तुला पाण्यात नाक बुडल्यानंतर श्वासाची गरज प्रत्येक क्षणाला वाटते की नाही तसं जीवनात यशस्वी होण्यासाठी प्रत्येक क्षणाला प्रत्येक श्वासाला ध्यासाची गरज पाहिजे. आम्हाला काय व्हायचं आहे प्रत्येक श्वासाकडे ज्याला आठवतं ना तो वाया जाऊ शकत नाही आणि तो व्यवस्थितरित्या जीवनामध्ये यशस्वी होण्याचा प्लॅन करतो. आता ही सगळी सूत्र ऐकली. आता शेवटचं एक सूत्र सांगतो आणि थांबतो. जगामध्ये यशस्वी होणाऱ्या माणसांची नुसती पुस्तकं वाचून सूत्र पाठ करून यशस्वी होता येत नाही. त्याचा जीवनामध्ये अंगीकार करावा लागतो आणि तोही तुमच्या बुद्धीने करावा लागतो. त्यानं तसं केलं म्हणून तुम्ही तसं केलं यशस्वी होणार नाही. काळ बदलते परिस्थिती बदलते त्या पद्धतीने आपल्यात बदल करावा लागतो. एकदा काय झालं एका घरामध्ये 3 सुना होत्या आणि एक सासू होती. सासू जुन्यातली होती. जुन्यातली माणसं किती वर्ष जगतात. 100 पार करतातच त्याशिवाय जात नाही. अशा काळातली घटना आहे. आणि मग ती सासू त्यावेळेला तीर्थयात्रेला निघाली. पूर्वीची तीर्थयात्रा म्हणजे 12 वर्ष. त्यावेळेला अशी वाहनं नव्हती. बैलगाडी म्हणजे फार मोठं वाहन झालं. चालत चालत पायी पायी असं जात राहायचं. कुठं तरी एखादी बैलगाडी मिळाली तर मिळाली. आणि मग ती सासू 3 सुनाला बोलावते. आता लक्ष देऊन ऐका. 3 सुनाला बोलावते आणि ती म्हणते मी आता तीर्थयात्रेला चालले. त्यावेळेला तिचं वय होतं 75. 75 आम्हाला घराच्या बाहेर पडता येते की नाही कुणास ठाऊक. किंवा आम्ही जिवंत आहे का नाही हेच माहित नाही. 75 लय प्लॅन करून 50 पर्यंतच करा. तर ती सांगते की मी आता तीर्थयात्रेला चालले 12 वर्षानंतर परत येणार. जाण्यापूर्वी तुम्हा तिघीला मी एक मौल्यवान वस्तू देणार आणि ती सगळ्यात चांगली जतन करेल त्याला मी माझी सगळी संपत्ती देऊन टाकणार. तुम्हाला तिघींना अजिबात वाटणार नाही. जी चांगली जतन करेल तिला. सुना खुश झाल्यामुळे आता सासू जाताना दागिनं वगैरे देऊन जाते सगळे. आता काय काय आणि मग ती काय करते. सासू फार बिलंदर असते. तिघींना वेगवेगळ्या रूम मध्ये बोलावते. सुनाला एका ठिकाणी बोलवत नाही. पहिल्या सुनाला बोलावते हात पुढे कर म्हणते. तिच्या हातामध्ये एक हरभरा ठेवते. पहिली सून जरा दांडीच असते. ती म्हणजे काय सासूला वेळ लागले काय दागिनं वगैरे देईल किल्ली देईल मी मोठी आहे म्हणून का हरभरा दिलाय आणि ही सुद्धा जपून ठेवायचा होय. आणि मग म्हटले ही जतन करून ठेव मी 12 वर्षानंतर बघणार आहे. आणि सासू दुसऱ्या सुनाकडे जाते. तिच्या हातात ते हरभरा ठेवते एक. तिसऱ्या सुनाकडे जाते तोच ठेवते. या दोघी सुना असतात त्या सासूच्या नावानं बोटो मोडतात शिव्या देतात आणि म्हणतात आता ही 12 वर्षांनी कुठली परत येते तिकडेच उलटत देतात हरभरा टाकून. पहिली. दुसरी मध्ये काय सांगता येत ना जुन्यातलं मॉडेल आहे. संपत्ती पुन्हा कोणाला विचारायची.
ती मग ती जतन करून ठेवली पाहिजे. ती हरभरा घेते आणि जुन्या घरात जर आपली असतील तुळ्यांची पान, तर त्यामध्ये काय करतात लोक, एक पांढरं कापड घेतात, त्या कापडामध्ये काही बिया वगैरे असतात तर बांधतात, गाठ बांधतात आणि त्या तुळीला बांधतात. तशी ती तुळीला बांधून ठेवते. ते म्हणले आता 12 वर्षांनी होते नाही 15 वर्षांनी होते, कुठे जात नाही ताई वस्तू. तिसरी सून पण तोच हरभरा एक घेते आणि ती पण जतन करून ठेवते. 12 वर्षानंतर सासू परत येते. परत आल्या आल्या पहिल्या सुनेची विकेट, आणि तिने काही ठेवलेलंच नव्हतं जतन करून. दुसरी सून लई खुश होते. सासूबाई म्हणते मी इतकी सुंदर वस्तू जतन करून ठेवली आहे तुमच्यासाठी. सासूबाई आल्यानंतर तुम्ही कशा आहात, काय आहात, चहा पाणी पाहिजे का, काही विचारत नाही. पहिली तुळीकडे धाव घेते, तुळीला बांधलेलं ते कापड असतं खाली घेते, सोडते, असं कापड उघडते, त्यातून राखच सगळी असते, काहीच राहिलं नसतं 12 वर्षात. त्यामध्ये ती राख सगळी उडून जाते, काहीच राहत नाही. तिसऱ्या सुनाकडे जाते. तिसरी सून गेल्या गेल्या आधी तिला बसवते, चहा पाणी देते, यात्रा कशी झाली विचारते. म्हणजे माणुसकी देखील तुमच्याकडे ऐकण्यात पाहिली जाते. कदाचित स्पर्धा परीक्षेमध्ये एखादी मुलाखत घेताना असंच एखादं संकट तुमच्यावर टाकतील आणि तुम्ही काय कराल असं विचारतील. त्याला तुमच्यात पहिल्यांदा माणुसकी आहे की नाही टेस्ट करतात. तुम्ही उत्तर काय देता त्यापेक्षा माणुसकीच्या नात्यानं तुम्ही आधी काय करायला पाहिजे तपासत असतात. मग ती सून जी असते तिसरी, त्या सासूला सगळी मदत करते, चहा पाणी देते, विचारपूस करते, सगळं होतं, स्वतःहून काही सांगत नाही. शेवटी सासूच म्हणते की माझ्या वस्तूचं काय झालं, आणि मग ते आहेत जतन करून ठेवले, उद्या तुम्हाला दाखवते. सासूला जेवण वगैरे देते, संध्याकाळी शांत झोपवते, सकाळी उठून दुसऱ्या एका ठिकाणी घेऊन जाते का गोडाऊनमध्ये. पूर्ण 100 पोत्यांची अशी थप्पी लागलेली असते त्या हरभऱ्यांची. सासू म्हणते मी तुला एकच दिला होता. होय म्हटली, तो मी कुंडीत लावला. कुंडीमध्ये त्याचं एक रोपटं आलं, त्याला बरेचसे हरभरे लागले, नंतर मी ते परत बागेत लावले. असं करत करत मग मी वाट्यानं जमीन घेतली आणि आता 12 वर्षानंतरची ही प्रॉपर्टी. लक्षात घ्या की आम्ही सूत्र एक हरभरा देतोय तुमच्या हातात. तुम्ही तो टाकून द्यायचा, तुळीला बांधायचा का कुंडीत लावायचा तुम्ही ठरवायचा आहे. जो तिसऱ्या प्रकारची सुनबाई होईल, त्या पद्धतीने आचरण करेल, तोच यशस्वी होणार. शेवटी सूत्र एकच सांगतो आणि थांबतो. मनाच्या कॅमेरामध्ये विचारांची रीळ घाला आणि प्रयत्नाचे बटन दाबा. यशाच्या फोटोत तुम्हीच असाल, तुम्हीच असाल, तुम्हीच असाल. धन्यवाद.